हायड्रा ड्रायव्हरने पोलीस कॉन्स्टेबलला चिरडले। जळगावचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू। नवी मुंबईतील महापेमध्ये आज 12:30 वाजता नवी मुंबई येथील महापे MIDC येथे एका हायड्रा ड्रायव्हरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलला चिरडले, ज्यात रहदारीमुळे कॉन्स्टेबल गणेश पाटील त्या ठिकाणी मरण पावले। ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सुरुवातीची चौकशीत ड्रायव्हरने सांगितले की जेव्हा त्याने आपले वाहन उजव्या बाजूला नेले तेव्हा त्याला काहीच न करता अचानक कॉन्स्टेबल त्याच्या खाली आले, तेव्हा कोणीही त्यांना पाहिले नाही। कॉन्स्टेबल गाडीच्या खाली आले। कॉन्स्टेबलला ताबडतोब वाशी येथील मेट्रोपॉलिटन वाशी नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील रहिवासी होते। लोकनायक न्यूज करिता सुमित रेणुसे, नवी मुंबई। आज सकाळी 12:30 वाजल्याच्या सुमारास महापे ट्रॅफिक चौकीचे अंमलदार गणेश पाटील हे त्यांचे कर्तव्य करत असताना महापे ट्रॅफिक ब्रिज खाली होते आणि रबाळे MIDC ग्रुप इंदिरानगरचे जो रोड जातो त्या रोडने हायड्रा आली असता त्या हायड्राच्या चालकाने आपल्या ट्रॅफिक अंमलदारांना धडक दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे। त्याचे चालक जे आहेत ते आमच्या ताब्यामध्ये आहेत। चालक कुठे हिंदी में सर क्या हुआ था, एग्जैक्ट क्या हुआ? आज सुबह 12:30 बजे के आसपास महापे ट्रैफिक चौकी के अमलदार गणेश पाटिल अपना ड्यूटी करने के लिए ब्रिज के नीचे खड़े थे। उस टाइम रबाळे MIDC से इंदिरानगर जाने वाले रोड से एक हाइड्रा आते हुए उनको धड़क दिया है, उसमें उनकी मृत्यु हो गई। उसमें गुना दाखिल करने के काम चालू है। चालक हमारे ताबे है। लोकनायक न्यूज।